नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भात. कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. आणि या ठिकाणी बघितलं कांद्याचे भाव कशामुळे वाढत आहेत त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत. शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि कांदा भाव कशामुळे वाढणार आणि कधी वाढणार त्या संदर्भातील महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर हा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकता. बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी कांदा काढणीनंतर स्वतःकडे ठेवला आहे असून त्याची विक्री करायला उशीर झाल्याने या ठिकाणी बाजार निरीक्षकांचे म्हणणे आहे. नाशिकच्या लासलगाव घाऊक बाजारातील एका व्यापाऱ्याने सांगितले की सध्याची आवक कमी आणि खरीप पिकाबाबत भीतीचे वातावरण या दोन मुख्य कारणामुळे भाव वाढले आहेत. मात्र वर्षाच्या अखेरीस नवीन पीक आल्यावर भाव खाली येऊ शकतात असेही त्यांचे म्हणणे आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव बाजारच्या पेठ ही देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. किती कांदा निर्यात झाला? गेल्या वर्षापासून केंद्र सरकारने कांद्याबाबत कडक धोरण अवलंबले आहे. तांत्रिकदृष्ट्या निर्यातीला परवानगी आहे, परंतु 40% उच्च निर्यात शुल्क आणि $550 प्रति टन MEP यामुळे सर्व निर्यात थांबली आहे. नवीन निर्यात डेटा दाखवतो की कांद्याच्या प्रमुख निर्यातीपैकी एक असलेल्या भारताने 91,316.31 टन कांद्याची निर्यात केली आहे, जी भारताच्या सामान्य निर्यात केलेल्या वार्षिक 24-25 लाख टन कांद्यापेक्षा खूपच कमी आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्यातबंदी जाहीरपणे माफी मागितली. पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात या मुद्द्यावर चिंतेचे पडसाद उमटले होते. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे लोकसभा निवडणूक सत्ताधारी आघाडीच्या राज्यातील कांदा पट्ट्यातील सर्व जागा गमाव्या लागल्या आणि माजी मंत्री भारती पवार, पंकजा मुंडे आणि सुजय विखे पाटील यासारख्या बड्या भाजप नेत्याच्या नातेवाईक नवोदितांकडून पराभव झाला आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. जय महाराष्ट्र. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.